नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023-24 चा आज पहिला दिवस होता विद्यार्थी मित्रांनो पेपरचा. आणि आपण सर्व प्रश्न जवळपास आणलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आज झालेल्या पेपरचे सर्व प्रश्न पहा, कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू आहे आणि कशा प्रकारे पेपर येत आहे, पेपर टफ येत आहे, साधारण येत आहे की इझी येत आहे, संपूर्ण आपण सांगणार आहोत. आणि प्रश्नसुद्धा आपण आणलेले आहे. तर पहा, सर्व प्रश्न बघूया. तर पहा, पहिला जो प्रश्न आहे तो विचारण्यात आलेला आहे, भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न जो विचारण्यात आलेला आहे, आंध्र प्रदेशचे राज्यपाल. तर पहा, जेवढे काही आता राज्यपाल चेंज झालेले आहे ते प्रश्न करून ठेवा करंटमध्ये. त्यानंतर करंटवर फक्त 1 ते 2च प्रश्न आलेला आहे, हे लक्षात ठेवा. करंटच्या मागे खूप लागू नका, फक्त सध्याच्या नियुक्त्या लक्षात ठेवा. त्रिपिटकवर एक प्रश्न आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये पहा, पॅसिव्ह वॉइसवर प्रश्न आहे, फिल इन द ब्लँकवर प्रश्न आहे आणि फिक्स द प्रिपोजिशन या टॉपिकवर फिल इन द ब्लँकवर प्रश्न येत आहे. डायरेक्ट अँड इनडायरेक्टवर एक प्रश्न आहे, प्रिपोजिशनवर प्रश्न येत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन टॅगवर प्रश्न आहे आणि सोप्या प्रकारे प्रश्न येत आहे. टेन्सवर 1 ते 2 प्रश्न येत आहे. त्यानंतर प्रयोगवर प्रश्न आलेला आहे आज. पृथक्करण, विधेय, विस्तार, उद्देश वगैरे यावर प्रश्न येत आहे. त्यानंतर केवल वाक्यवर प्रश्न होता आज आणि संयुक्त वाक्य हे दोन्ही प्रश्न होते. त्यानंतर कम्प्युटरवर प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो. 8 प्रश्न असे होते की एकदम सोप्या प्रकाराचे कम्प्युटरवर प्रश्न होते. त्यानंतर पॉवर पॉईंट वर प्रश्न होते कम्प्युटरमध्ये. त्यानंतर जी केवर 16 प्रश्न होते. त्यानंतर बघा, कर्बोदकावर एक प्रश्न होता, सीडॅकवर एक प्रश्न होता, नीती आयोगावर एक प्रश्न होता, आवृत्ती बीजी अनावृत्ती बीजी वर प्रश्न होता, म्हणजे सायन्सवर 2 प्रश्न होते. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय म्हणजे गोल्ड विचारण्यात आलेलं होतं. पहिलं जे आहे 2008मध्ये आपले अभिनव बिंद्रा यांनी मिळवलेलं होतं ते पदक आहे. त्यानंतर सहाव्या आणि 7व्या शतकातील मगध पद कोणतं विचारलेलं होतं. त्यानंतर खान अब्दुल गफ्फार खानवर प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. आणि आसाममध्ये किती लोकसभा क्षेत्र होते ते विचारण्यात आलेलं आहे. अजून प्रश्न आहे. तर पहा, इंग्लिशवर प्रिपोजिशन, क्वेश्चन टॅग, व्हॉइस, डायरेक्ट स्पीच आपण सांगितलं. मराठीवर प्रयोग, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, उद्देश, विस्तार. कम्प्युटरवर पहा, MS वर्ड 2010वर प्रश्न होते. त्यानंतर MS एक्सेल 2010 आणि MS पॉवर पॉईंट 2010वर. आणि जी केमध्ये प्राचीन इतिहासावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यानंतर बघा, स्पोर्टमध्ये व्हॉलीबॉलच्या जाळीची उंची विचारण्यात आलेली आहे, म्हणजेच तुम्हाला स्पोर्टवर प्रश्न एकदम डीपमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, ऋग्वेदावर एक प्रश्न होता, संघराज्य म्हणजे काय हा प्रश्न एक होता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जेवढे प्रश्न मिळू शकले ते सर्व प्रश्न आपण तुम्हाला दिलेले आहे. तर पुढील ॲनालिसिससाठी, पुढच्या पेपरसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सर्व प्रश्न आपण टेलिग्रामवर टाकणार आहे. धन्यवाद.